नमस्कार, सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सगळ्या सोयऱ्यांचा GR आम्ही सरकारला काढू देणार नाही. जरांगेंच्या भूमिकेला टोकाचा विरोध करणार असून तरीही सरकारनं हिम्मत केल्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत सरकारशी दोन हात करण्याची ओबीसीनी तयारी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. यावेळी मुस्लिम ओबीसी नेते शब्बीरभाई अन्सारी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूया. पश्चिम महाराष्ट्रातील समाजकारक आणि राजकारणाची दिशा बदलवणारा ओबीसी आरक्षण महाएल्गार मेळावा सांगलीमध्ये दिनांक 11 रोजी दुपारी 3 वाजता तरुण भारत स्टेडियमवरती या ठिकाणी होत आहे. या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर असेल, सातारा असेल, या सगळ्या जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव जो आहे त्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे. आणि एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत. या मेळाव्यासाठी आमचे नेते छगन भुजबळ साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी मी स्वतः आहे, वडेट्टीवार साहेब त्यांनाही आम्ही आमंत्रित केलेलं आहे. पंकजा मुंडेसुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. गोपीचंद पडळकर आहेत, लक्ष्मण हाके आहेत, त्याचबरोबर ससाणे मंगेश ससाणे सगळे उपोषण करते त्या ठिकाणी आहेत. आणि त्याचप्रमाणे बंजारी समाजाचे तो पंडित असे आमचे TP मुंडे सर त्या ठिकाणी येणार आहेत. आगरी कोळी समाज नेते, भटके ओगदांचे नेते लक्ष्मण गायकवाडी त्या ठिकाणी येणार आहेत. अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे शब्बीर अन्सारी हे इक्बालबाई त्याचबरोबर हे सगळी आपली मुस्लिम समाज नेतेमध्ये सुद्धा मोठ्या ताकदीने या मेळाव्यामध्ये एकत्रितपणे आपल्या झाले दिसतील. आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये. या ठिकाणी सगळ्याच सोयींचा GR कुठल्याही परिस्थितीत काढता कामा नये. आणि बोगस कुणबी दाखले जे दिलेले आहेत सगळे बोगस कुणबी दाखले ते रद्द झाले पाहिजेत. अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमची या मेळाव्यातून आमची होणार आहे. या मेळाव्यातून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत जर सरकारनं अशी हिंमत केली किंवा आम्ही सगळ्या सोयींचा GR काढून किंवा कुटुंबांचे दाखले जे आहेत ते आणखी देण्याचं त्यांनी चालू ठेवलं, मग सरकारची सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्याची सुद्धा तयारी करत आहे. शेवटी पक्षांच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे. आणि त्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत त्याला धक्का लागता कामा नये. आणि आमचं अस्तित्व जे आहे या ठिकाणी अस्तित्वाला सुद्धा धोका आमचा निर्माण झालेला आहे. हा गरीब पावणे असे गरीब जमातीचं हे आरक्षण आहे. त्यात तेलीमाळी, साळी, कोटे, कोबा, धमके, वडार, मुस्लिम ओबीसी, दलित ओबीसी, लिंगायत ओबीसी हे सगळे ओबीसी जे आहेत ते गाव कुसावा राहणारे ओबीसी आहेत. आणि त्यांच्या मुलाबाळांचं आरक्षण जे आहे ते धनदांडगे सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसकावून घेणार असेल तर ओबीसी आता स्वस्त बनता नाही, तो पूर्ण जागा झालेला आहे. आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्त्यावरची लढाई आता ओबीसी सुरू केलेली आहे. आणि त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे. आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे. आणि जर कोणी या आरक्षणाला धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा जरांगे सांगताय तसं जर त्यांचा GR काढला तर मात्र आम्ही सुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाडायची तयारी जी आहे ती सुद्धा ओबीसीने केलेली आहे. आम्हाला त्या बाबतीत लढायचं नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही धक्का लावू नका. 50% वरचं आरक्षण मराठा समाजाला घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही. ते त्यांनी घ्यावं, EWC घ्यावं, पण आमच्या गरिबांच्या आरक्षणाला जे आहे त्यांनी हात लावू नये एवढीच आमची मागणी आहे. आणि त्यातला 27%मधला 1% सुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या 11 तारखेच्या मेळाव्यात आम्ही करणार आहोत. शिफारशीनुसार 30 वर्षापूर्वीच जेव्हा महाराष्ट्रात मंडळ आयोगाची अंमलबजावणी झाली तेव्हापासून मुस्लिम समाजाला या वर्ग म्हणून सवलती मिळतात. आणि महाराष्ट्रात 90 ते 95% मुस्लिम समाज याचा फायदा घेऊन आलेला आहे. बार लोक मुस्लिम समाजाबद्दल म्हणतात आतापर्यंत कोणी म्हणत नव्हतं पण आता जरांगे म्हणू लागलेलं आहे की मुस्लिम समाजाला आम्ही मुस्लिम समाजाला मिळवू लागलेलं आहे. दिलेलीच आहे कोणते मुस्लिम समाजाला देतात ते आम्हाला माहीत नाही. पण पूर्ण ताकदीने आणि परवा दिवशी एल्गार मेळावा प्रकाश शेंडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सांगली जिल्ह्यामध्ये ठेवलेला आहे. सर्व नेत्यांचे नाव सांगितलेले मी पुन्हा सांगत नाही.
आणि भुजबळ साहेब तर येणारच आहे, सर्व येणार आहे. आणि मुस्लिम समाज फार जोमाने पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही. मी आता साताऱ्यामध्ये होता, सोलापूरमध्ये होऊन आलो, सांगोल्याला गेलो होतो, रात्री इस्लामपूरला मध्ये मी मीटिंग घेतलेली. इस्लामपूरमध्ये फार चांगला सर्वकडे चांगली मीटिंग झालेली आहे. पूर्ण महाराष्ट्राचे, पश्चिम महाराष्ट्राचे 5 जिल्ह्यातून भरपूर संख्येने ओबीसी समाजामध्ये जे मुस्लिम समाज मोडतात ते फार जोरामध्ये येणार आहे. आणि अण्णाने जे यांच्या नेतृत्वाखाली हे एकच नाही आहे, 7-8 फार मोठमोठाने रॅली महाराष्ट्रामध्ये लाखोचे रॅल्या झालेली आहे. मी त्याचं संयोजक होता. आणि उद्याचाही जे आमचा मेळावा आहे, लोक हजारोचे लाखोच्या संख्येने हे आम्हाला